आता वळूया आजच्या बडे मुद्द्यातल्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा आहे सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून सुरू असलेल्या एका पोरखेळाचा। मंडळी 2 महिने झाले या राज्यात संतोष देशमुखांचा मारेकरी आंधळे पोलिसांना सापडत नाही। 2 महिने झाले सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होत नाही। सोयाबीन उत्पादक शेतकरी 5-5 दिवस रांगेत उभा आहे। त्याची खरेदीची तारीख संपली, अरे ती कोणीतरी वाढवून द्या असं तो म्हणतोय, पण कोणी त्याची दखल घेत नाही। सामान्य माणूस तुम्ही आम्ही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्यवस्थेचे उमरे झिजवून मरतोय, घायकुतीला येतोय, पण व्यवस्थेच्या निबर कातडीवरची अवसाधी माशी हलत नाही। पण एका आमदार महोदयांचा पुत्र रुसतो काय? तो एका प्रायव्हेट विमानातून निघून जातो काय? मित्रांसोबत बँकॉकच्या ट्रिपवर निघतो, सोबत मित्र 8 दिवसापूर्वी दुबईहून आला, पुन्हा बँकॉकची ट्रिप कशासाठी म्हणून आमदार महोदय चिडतात। मुलाचं अपहरण झाल्याचं सांगतात, पोलिसांवर दबाव टाकतात, अपहरणाचा गुन्हाही दाखल होतो। माजी मंत्र्यांच्या मुलाच्या अपहरणाची ब्रेकिंग न्यूज सगळ्या चॅनलवर झळकत राहते, खळबळ माजते, मंत्री संत्री कामाला लागतात, यंत्रणा सगळी अंग झटकून कामाला लागते, शोधायला लागते। विमानाला हवेतून युटर्न घ्यायला भाग पाडलं जातं। मुलगा परत येतो, नंतर कळतं अपहरण वगैरे काही नव्हतं, पण 3 ते 4 तास जो खेळ खेळला गेला, जो यंत्रणेचा पोरखेळ झाला, त्यातून काही गंभीर सवाल या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झाले। जर ड्रायव्हरनंच विमानतळावर त्या पुत्राला सोडलं होतं तर मग अपहरण झालं कसं? अपहरणाची कथा नेमकी रचली कोणी? विमान परत बोलवण्यासाठी अपहरणाचा हा बनाव केला गेला का? विमान परत फिरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला गेला का? इच्छेविरोधात मुलगा गेला, त्याला परत बोलवण्याच्या अट्टहासासाठी सबंध यंत्रणा वेठीला धरली गेली का? घरगुती रुसव्या फुगव्यांसाठी हा पोरखेळ महाराष्ट्रासोबत खेळला गेला का? सवाल अनेक आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला हवी आहेत, पण त्याआधी बघूया नेमकं घडलं काय, का बडे मुद्देला हा मुद्दा चर्चेला। खास रिपोर्ट। कुटुंबात तणाव, अपहरणाचा बनाव, तानाजी सावंतांकडून यंत्रणा वेठीस, सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? एखाद्या ॲक्शन थ्रिलर सिनेमाच्या कथेप्रमाणे त्या सगळ्या घटना घडत होत्या। पुणे पोलीस आणि पुणे विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षानं अतिशय वेगानं हालचाली केल्या आणि पुण्यातून बँकॉकच्या दिशेनं निघालेलं खासगी चार्टर्ड विमान माघारी बोलवलं। आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे माजी मंत्री तानाजी सावंत। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी 4:30 वाजता घरातून बाहेर पडला। त्यानंतर ऋषिराजनं आपल्या 2 मित्रांसोबत पुणे विमानतळ गाठलं। विशेष म्हणजे विमानतळावर जाण्यासाठी ऋषिराजनं स्वतःची कार वापरली नाही। ऋषिराज मित्रांसोबत चार्टर्ड विमानानं बँकॉकला निघाला होता। बँकॉक वारीविषयी ऋषिराजनं घरच्यांना अंधारात ठेवलं। दरम्यान ऋषिराज विमानतळावर गेल्याची माहिती तानाजी सावंत यांना ड्रायव्हरकडून मिळाली। इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही, किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही। तर तिकडे ऋषिराजचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलिसांना आला। त्यामुळे पुणे पोलिसांनी तात्काळ हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क करून अपहरणाची माहिती दिली। ऋषिराज बँकॉकला निघाल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली। स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले। म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला। त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहे। पुणे विमानतळावर हवाई नियंत्रण कक्षानं ऋषिराजच्या चार्टर विमानातून बँकॉककडे निघाला होता त्या विमानाशी संपर्क केला। ऋषिराजचं विमान अंदमान निकोबार परिसरातल्या हवाई हद्दीत पोहोचलं, मात्र पुणे हवाई नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून ते चार्टर्ड विमान माघारी बोलवण्यात आलं। मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे। त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे आणि बाकी आता तपासून। पण यासाठी सगळे सरकारी नियम वाकवण्यात आले। ऋषिराज चार्टर विमानानं बँकॉकला गेल्याचं कळल्यानंतर तानाजी सावंतांच्या कुटुंबानं सिंहगड पोलिसात तक्रार नोंदवली। दरम्यान तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांना फोन करून मुलाच्या अपहरणाची माहिती दिली।
त्यानंतर सावंतांनी पुणे पोलीस आयुक्तालय गाठलं आणि पोलीस हवाई नियंत्रण यंत्रणा कामाला लागली. गैरवापर काहीच नाही. आम्ही त्या ठिकाणी पहिली पोलीस प्रशासनाची मदत घेतली आणि मग त्या ठिकाणी नंतर मुख्यमंत्री साहेबांची मुरल्यानं मोळांची साहेब त्या ठिकाणी बोलले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी संध्याकाळी 9:30-10च्या सुमारास पुन्हा ते फ्लाईट जे बँकॉकला चाललं होतं ते एव्हिएशन रडार कंट्रोलनी त्यांनी ते ट्रेस केलं आणि पुन्हा संध्याकाळी 9:30-10 वाजता पुणे एअरपोर्टला आपले ते लँड झालं. फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले. बिझनेस डीलसाठी आपण बँकॉकला जात होतो असं ऋषिराजनं पोलिसांना सांगितलं, तर कुटुंबाला न सांगता बँकॉकला निघालेल्या ऋषिराजला माघारी आणण्यासाठी तानाजी सावंतांनी पोलीस आणि हवाई नियंत्रण यंत्रणेला वेठीला धरलं का? अशा प्रकारे यंत्रणेचा वापर कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत.